झाले ना तुमचे डोळे? तू तुझी शिक्षा पूर्ण करत नाहीयेस असं कळलं. आता स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. वहिनी, त्याचं काय झालं ना? माझं ना डोकं खूप दुखत होतं वहिनी. डोकं नाही नाही, माझी ना कंबर खूप डोकंच वाटतं. दामिनी, तुला घरी जायचंय का? नाही वहिनी, मी मी माझी शिक्षा पूर्ण करायला तयार आहे. मग लागा कामाला. हे घेऊन जा. सावित्री, या घरात शिक्षा पूर्ण झालीच पाहिजे, मग ती कुणालाही झालेली असू दे, अगदी मला सुद्धा. कळलं? हो. गुड, फरक पडला पण नाही पाहिजे. यु नो व्हॉट, तुझ्यापेक्षा ना आदित्य 10 टाइम्स बेटर आहे. ऍटलीस्ट तो माझं बोललेलं व्यवस्थित ऐकून तरी घेतो, त्याला तेवढे तरी मॅनर्स आहेत. नाहीतर तू, तुला माहितीये मला ना कधी कधी असं वाटतं की माझं त्याच्याशी जास्त छान जमतं. करेक्ट आहे दादा, आहे हुशार. ये मागे. प्रीतम, तू माझ्याशी ना एका जाग असतोस काय रे तू? प्लीज हेल्प कर मला. ए चुप, ए चुप, हेल्प कर. तुझी इम्पोर्टेड चप्पल प्रीतम, हेल्प कर. मी पाणी घेऊन आलो. अरू, हरी सर, तुम्ही जेवलात का? नाही, जेवायला चालूय. मग या ना, बसा ना. मी आदित्य सरांना सुद्धा विचारलं, पण मला वाटतंय बहुतेक जेवले नाहीत ते. मला म्हणले की जाऊन आवर कर, म्हणून मी इथं आले आवरायला. हो. तू जेवलीस का? नाही अजून. मग आपण जेवूया. नाही नको, तुम्ही जेवून घ्या. हे समजा आवरलं ना की मी जेवेन. अगं, सगळ्यांचं सगळं आवरलंय, आपणच राहिलो जेवायचे. आपण दोघे एकत्र जेवूया का? एकत्र? हो. ठीक आहे. तुम्ही बसा, मी ताटं वाढते. करा ना सुरुवात. हो. गावचं जेवण खूप छान असतं ना. हरी सर, हे घ्या, पाणी घ्या. सावकाश. हरी सर, वर बघा. ते बघा, पैसे पडतायत बघा. हसताय का? वर बघा ना, पैसे पडतायत. अगं, वरून पैसे कसे पडतील? हरी सर, आम्हाला लहानपणी जेव्हा असा ठसका लागायचा ना, तेव्हा बा सुद्धा असंच करायचा. म्हणजे कसं ठसक्याकडे दुर्लक्ष होतं. चांगलं लॉजिक आहे.
हरीश सर काय झालं? चलो दिलदार चलो चांद के पार चलो. ह्याच्यावरून चांदके पार जाणार होता पण हम है तैयार चलो असं म्हणशील असं वाटलं होतं ग. असं म्हणतेस तू? त्यापेक्षा कारने जाऊ. नाही कार नाही, आपण पूर्वी जायचो ना स्कूटर वरनं, काय हरकत आहे. ऐक माझं, गाडीनेच जाऊ. हिल्या फक्त आजचा दिवस मला रिवाइंड करायचं. सो दो कार प्लीज, स्कूटर वरनं जाऊया प्लीज. बर सिक्युरिटी. आता हे कशाला? श्रीकांत, तुला परिस्थिती माहितीये, असू दे. हिल्या मला सगळं काही माहितीये, पण आपण दोघं आज नवरा बायको म्हणून फिरायला चाललोय. थोडी तरी प्रायव्हसी असू दे ना. नको सिक्युरिटी. असू देत त्यांना. हे बघ, हवं तर आपण त्यांना लांब थांबायला सांगू. अरे हा श्रीकांत किर्लोस्कर बरोबर असताना तुझी छेड काढायची कोणाची हिंमत तरी होईल का? कोणी नजर उचलून तरी बघेल का तुझ्याकडे? बर तुम्ही नका येऊ सोबत.